जनार्दनाय नमः। ॐ 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 जनार्दनाय नमः।
शर्ट काढून जायचं यज्ञ मंडपात शर्ट घालून नाही जायचं लुंगीवरचं जायचं पण शर्ट पण नाही घालायचं निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। यज्ञनारायण भगवान की जय। बजरंग बली की जय। शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वकर्मा यज्ञ या नावाने हा सोहळा यज्ञाचा होत असून हा संपूर्ण कार्यक्रम ओम जगद्गुरु आज या यज्ञामध्ये जे लक्ष्मीनारायण सहभागी झालेले आहेत भावपूर्वक आपण या ठिकाणी उपस्थित झालेला म्हणून काही न्यूनता त्रुटी बघा आमच्या काही सेवा करून मग दुपारी का पंथीच्या वेळी झालेली बाबांना मग लक्षात आलं की आमचे उकडगावचे आपले काय विकास ती विकाजी हा मला सांगत होती आणि म्हणून की प्रथमतः जेवढी खंत आहे बघा बाबा आपली या ठिकाणी व्यक्त करीत आहेत आणि आपल्या सर्वांची माफी मागत आहे का आमच्या सेवा करून म्हणजे आपल्या सेवा करून की दुपारची भोजन व्यवस्था नियोजन व्यवस्थित लागू शकलं नाही म्हणून त्यासाठी आपल्याला संध्याकाळचं नियोजन पंक्तीचं आपण जाणार आहोत कसं आहे अत्यंत सुबक आणि महत्त्वपूर्ण आणि त्यासाठी थोड्याच वेळात आपण त्याचा विचार करणार आहोत मग प्रथमतः जे यज्ञकर्म आपण करीत आला ते किती महत्त्वाचं आहे आणि ते का करणं गरजेचं आहे जसं बघा दशरथ राजाही तुमच्या सर्वात ग्रस्ती होते की नाही बरोबर आमच्या पिताश्री ज्या दशरथ राजाने सुद्धा यज्ञ केला होता त्यांच्या गुरूंच्या आता वशिष्ठ ऋषींच्या मुनींच्या अज्ञस्थ आणि तो यज्ञ करण्याचं कारण काय होतं त्यांना पुत्रसंतती नव्हती बघा दशरथ राजांना पुत्रसंतती नव्हती आणि म्हणून त्यांचे गुरुदेव वशिष्ठ यांनी आदेश केला की आपण पुत्रकामेष्टी यज्ञ करावा जे कोणी आपल्या कुळामध्ये काहीतरी भाग्यवान जन्माला येतील त्या आदेशाचं पालन करून दशरथराजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामुळे कोण कोण जन्माला आलं कौशल्याच्या भोटी श्रीराम प्रभू जन्माला आले नंतर सुमित्राच्या भोटी लक्ष्मणची कैकेयीच्या भोटी कोण आलं भरतजी नसेल अशा रीतीने का महिमा या यज्ञाचा आहे यज्ञ अनेक प्रकारचे वर्ग जसं पर्जन्य पर्जन्यवृष्टीसाठी बघा यज्ञ केला जातो अशी यज्ञाचे अनेक बघा प्रकार बघा मात्र हा यज्ञ कशासाठी आहे हा मुद्दा सर्व लक्षात घ्यायचा आहे कारण यज्ञाच्या नावातच त्याचं रहस्य दडले बघा म्हणून आपण यज्ञाचं नाव काय ठेवलेलं आहे शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र सहकर्मा यज्ञ
म्हणजे ज्या यज्ञाच्या पूजा पाठ केल्यानंतर किंवा यज्ञ पूजा केल्यानंतर जी तुमची मनामध्ये इच्छा असेल ते तो यज्ञ नारायण अर्थात भगवंत अर्थात बघा बाबाजी निश्चित पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं मय बघा यज्ञ लक्षात. आणि बघा भक्ती करताना देव अनेक परीक्षा पाहतो बघा. आणि आपण म्हणतो ना देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव काय असेल भेटायचं नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये जास्तीत जास्त अडचणी बघा का त्रास किंवा आपल्याला अनेक प्रश्नांना तंगी तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून त्यासाठी भगवंत आपली परीक्षा पाहतात असं म्हणून आपण हे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपण ते भगवंताच्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास व्हायचं. म्हणून आज जरी थोडाफार आपल्याला सोडणं काही त्रास झाला असेल तर पुनश्च बाबांच्या आपण प्रार्थना करूया किंवा त्यांच्या माफी मागूया आणि संध्याकाळचं मटण नियोजन उत्कृष्ट कसं होईल याचा प्रयत्न करू. हे उपस्थित असले झारखंडचे जे सुपुत्र निवडणं आता ते कुठे राहतात सध्या काय राहते आम्ही वृंदावन ते त्यांची जन्मभूमी ते सुपुत्र छत्तीसगडचे झारखंडचे बघा त्यांचं ध्येय म्हणजे शरीर आहे जन्म. आणि सध्या ते वृंदावनमध्ये त्यांचं निवासस्थान आहे. त्याचप्रमाणे कसं असलेले लखनौचे जे चंद्रशेखर आचार्यांच्या वंशज आहेत असे अमित भाई आझाद या दोन्ही सुपुत्रांचं भारतीय वीरांचं तर जोरदार टाळी बजा घेऊन काय अभिनंदन त्याप्रमाणे असलेले या यज्ञाचं पौरोहित्य करणारे आपले विलास कुलकर्णी करून त्यांच्यासोबत सहकारी ब्रह्मवृंद त्यांना उपस्थित असलेले सर्व आपण लक्ष्मीनारायण यजमान त्याप्रमाणे यज्ञ सेवा करणारे अनेक सेवकरी या दर्शनासाठी आलेले अनेक भाई भक्त सज्जन जे उपस्थित आहेत त्यांच्या नेहा आणि आपण बाबा त्याला स्नेह लेकिन स्वामी जी ने स्नेहा कर दिया. हाँ प्रेमी स्नेह आणि प्रेमी होती आपकी प्रेमी काय ना स्नेह जरा ताली स्नेह का जरा ताली बजा के उनका अभिनंदन करोगे वही देवी के रूप में या पदारी हुई. म्हणून हा सोहळा संपन्नात झालेला आहे आणि आज अग्निमंथनही झालं आणि अग्निमंथन हवनही या ठिकाणी सुरू झालेलं आहे. हवनामध्ये आपण मोठ्या प्रेमाने श्रद्धापूर्वक भगवंताचं जे भोजन आहेत तिळजव असेल तूप तूप असेल ते अर्पण केलेलं आहे. म्हणून जे यज्ञामध्ये सहभागी झाल्याचे सर्व लक्ष्मी नारायण जे प्रेमपूर्वक भावपूर्वक भगवंताला बघा जेव घाला जेव म्हणजे भोजन देत आहेत. जर टाळीवर सर्व या लक्ष्मी नारायणचं अभिनंदन धन्यवाद देऊया. आता यज्ञ म्हणजे काय केलं यज्ञ म्हणजे काय यज्ञकुंड म्हणजे बघा अग्नी प्रगट झालेला आहे आणि अग्नी म्हणजे हे देवांचं मुख आहे. आणि आपण सर्वजण गुरूंच्या मंत्रवाचन ज्याला स्वहा माता स्वा म्हणजे देवाला घास भरवणं अशी त्याला ग्रास मुद्रा असे 3 बोटांच्या बघा मुद्रा त्याला ग्रास मुद्रेच्या माध्यमातून तुपाची आवती किंवा जोतेळची बघा त्यांनी हवन त्यांनी करत होतं. आता यज्ञ म्हणजे काय समर्पण यज्ञ बघा समर्पण बघा यज्ञाने समर्थ प्रत्येकाने आपला विचार केला पाहिजे. तर समर्पण कशासाठी करायचं की पहिलं समर्पण कशासाठी असलं पाहिजे. आपण सर्वांनी समर्पण पहिलं कशासाठी करायचे ज्या माता पित्याने मला जन्म दिला का ज्या माता पित्याने मला जन्म दिला त्या माता पित्यांची सेवा मी काय करेल काय कधी कुठपर्यंत करील ते आहे बघा ते आहे तोपर्यंत काय त्यांच्या अखेर बघा श्वासापर्यंत बघा सेवा समर्पण त्या ठिकाणी सुपुत्रांचं असलं पाहिजे. हा पहिला अत्यंत माता यज्ञ मला लक्षात जेवणामध्ये हा पहिला यज्ञ कोणता माता पित्यांच्या शिवासाठी समर्पण असणं म्हणजे कोणताही कंटाळा न करता प्रेमपूर्वक मग आपली माता बुद्ध असं कसे असं बघा मात्र त्यांची सेवा सोडायची नाही हा पहिला मुद्दा यज्ञ. दुसरा मुद्दा या ठिकाणी गुरु बघा गुरुसेवा ही अत्यंत महत्त्वाची नाथ महाराज भागात सांगितले. गुरुसेवाचा वेळमा काय सांगितलं नाथ महाराजांनी
11व्या अध्यायामध्ये वर्णन केलं त्या गुरुसेवेचा महिमाचं. नाथ महाराज म्हणतात, गुरुनाम घेता मग त्याची कळीकाळ पाहून शके, त्यांची सेवा करीत हरिते पाया मोक्ष सुखी लागते वाटतं. म्हणजे जी गुरुची सेवा करतील ना तर मोक्ष आणि सुख धुंडाळायला त्यांच्या मागे जायला तुम्ही गरज नाही. तर ज्या मोक्ष सुख जे आहेत ते मोक्ष सुख केव्हा आपल्या चरणी लोटान घाल किंवा चरणी लागेल. जे गुरुसेवा करे बघा त्यांच्या चरणी मोक्ष सुख लागा असं बघा गुरुसेवेचा राहील. मग म्हणतात गुरुसेवेचा महिमा मोठा आनंद आला तर किती आनंद बघा गुरुसेवेचा. आपण म्हणतो ना किती किती आनंदाने आनंदाने सदूर आहे असं बघा. समर्पण गुरुप्रती बघा समर्पण आणि देशाप्रती. कारण आपण कोणत्या देशाचं अन्न खातो? भारत देशात की आप किस कौन से देश का नमक है आप खाते? भारत देश का नमक खाते. आपको नमक खाना बनना नहीं. नमक क्या करना आपको? क्या बनना है? नमक लाल बनना. नमक हलाल नाही बनणार. या म्हणून आपल्या मराठी काय म्हणलं जातं, ज्याचं खावं मीठ त्याचे करावं काम नीट केलं. मग आपण या भारत देशात मीठ खातो तर आपण याचं काम नीट करायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण त्याची पोळी खातो, अन्न खातो, ज्याची खाई पोळी त्याची वाजावी टाळी. पण आमच्या अनेक माता बहिणी बरं का या सोहळ्यामध्ये बरं का स्वयंपाक करायला कोणत्या पोळ्या का फळ्या बनवून राहिल्या. ज्या मला या ठिकाणी येऊन सर्वांसाठी का पोळ्या बनवून बाबांचा प्रसाद बघा सर्वांना लाभ देत आहेत. अशा पोळ्या बनवणे महिन्यांचा टाळवा लागून त्यांना धन्यवाद द्यायचे. कारण एवढ्या लोकांना पोळ्या बनवून बघा ते देणं काही साधी गोष्ट नाही. अशा रीतीने माझ्या यज्ञाचं शिवार झाला असताना सती संतार शूर या देशाची शान करून वाढवतं. देश को तीन सजावत है. सती म्हणजे पतिव्रता स्त्री सती, संत और शूर. संत आणि शूर म्हणजे धर्मवीर. या देश बघा शान म्हणजे शोभा वाढवतात. त्याच्या उलट देश येथून लजावत है, कपटी, कायर और क्रूर. ये तीन लोग देश के लिए बहुत खतरनाक है. कौन से? कपटी, कायर और क्रूर. ये तीन लोग ये देखने में चाहिए. देश में हमको रखना ही नहीं चाहिए कि तो हम सच्चे देश प्रेम हो सकते हैं. तो ठीक आहे. अशा रीती बघा देशप्रेम किती असलं पाहिजे. निष्णात देशसेवा कशी केली पाहिजे. हम तिसरा चौथा मुद्दा महत्त्वाचा बघा. प्रत्येक व्यक्ती मला म्हणजे तुम्ही ग्रस्तील मंडळी की नाही म्हणजे षड्विकार प्रत्यामागे आहेत. कोणते षड्विकार आपल्यामध्ये दडलेले आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर की नाही असे 6 बघा षड्विकार आपल्यामध्ये आहेत. आणि मग आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यामध्ये कशाची आवती द्यायची आहे? षड्विकारांची बघा. म्हणजे आपला राग कमी झाला पाहिजे त्याची आवती द्या. लोभ कमी झाला बघा अशा अनेक प्रकारची आवती बघा. म्हणजे दुष्ट प्रवृत्ती जी आपली आहे जी अवगुण आहे. जसं की व्यसन असेल व्यसनाचं अवगुण असेल त्यांचं काय करायचं हवं म्हणून त्याला काय समर्पण करायचं. अशा रीतीने या यज्ञाच्या माध्यमातून अनेक प्रकारचं शिक्षण संस्कार आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण या उपस्थित झालात. म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यदेव कमी पडेल. म्हणून पुनश्च या ठिकाणी आपण की तुम्हाला तुमचं अभिनंदन किंवा तुम्हाला धन्यवाद नाही तर तो कार म्हणत संत काय म्हणतात आपल्या हिता असतो जागता धन्य माता पिता या उक्तीप्रमाणे जरा जोरदार काय अभिनंदन. तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणञ्च सर्वं विष्णुमयं जगत्. आसां पारप्सित प्रधान संकल्प मध्ये उच्चारित त्रयदिन साध्य शिवशक्ती मनोवांछित रुद्र अतिरुद्र स्वाकार यागाख्या कर्मणि त्रिदिन साध्य कर्मांगत्वेन प्रथमहनि सायं पूजनञ्च करिष्ये. आणि सानपीठाचं पूजन करायचं आहे. जो देवेभ्य आतपते जो देवानां पुरोहिताः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मणे रुचं ब्राह्म्यं जनयन्तो देवा अग्रे तद्भुवन्ना. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री गणेश पूजन पुण्य वाचन मंडल देवता वास्तुस्पति प्रतिजानी अस्मान् स्वावेशो अनमिवो भवाना. वास्तुमंडल देवताभ्युर्मा प्रथमहनि सायं पूजनार्थे गंधादिभिः संपूज्य
योगिनी मंडल देवताभ्यो नमः प्रथमानि सायं पूजना ब्रुवे देवा आसादयादिह बलवर्धन नामाग्ने नमः सायं पूजनारते गंधादिभिः संपूज्य सर्वांनी 5 वेळा तुपाची आहुती द्या ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा प्राणाय स्वाहा ओम समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नमस्कार करा शेषोपचारार्थे सर्वोपचारार्थे नमस्काराः जे आज दुसऱ्या सत्रामध्ये 3 तासासाठी यज्ञपूजेला बसलेले त्यांनी एक आहुती द्यायची जे आजच फक्त 3 तासासाठी बसले दुपारच्या जे आज 3 तास ते नारळ घरी गेल्यावर फोडून त्या नारळात पाणी घालायचं त्या पाण्यात पाणी वाढून आपल्या घरात शेतात गोठ्या गाडी वगैरे सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे ते आपल्याला आशीर्वाद म्हणून राहील त्या नारळाचा प्रसाद आपल्या घरातल्या सर्वांना वाटायचा ज्यांना पुत्र संतती नाही त्यांनी दोघांनीच त्या नारळाचा प्रसाद घ्यायचा त्यांनी कोणाला वाटायचा नाही ज्यांना पुत्र वाटू शकता आपल्या कलशातलं पाणी सुद्धा आपण घरी नेऊ शकता ते नारळाचं पाणी कलशाचं पाणी आपण तीर्थ म्हणून आपल्या घरातल्या सर्वांना द्यायचंय तीर्थ पाजायचंय सर्वांना पाणी आपल्या घरात शेतात गोठ्यात सगळीकडे शिंपडून द्यायचं कोणी आजारी असेल तर त्याला ते तीर्थाचं पाणी सर्वांना थोडं पाजायचं आहे याचबरोबर ज्या माता भगिनी गर्भवती आहेत त्यांनी मध्ये थोडं पाणी तीर्थाचं पाणी सन्मान प्राप्त झालेल्या बाळांच्या आशीर्वादाने एवढे मोठे यज्ञाचे प्रधान आणि सहप्रधान यजमान आहे भरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वडशेंदुराची कंठी झळके बाळ गळा शोभे माळ मुक्ता फलाची जय देव जय मंगमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकचित फेरा कुचगौरी कुमरा चंदनाची मोती कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तोमरा दुर्गती नुपुरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव दुर्गी दुर्गण भारी दुर्गण संसारी अनाथनाथी अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडवाता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदेतार संजीवनी जय देवी त्रिभुवन कोणी पाहता वैसे नाही तारी शमली परंतु ना बोलणे नाही काही विवाद करिता
ओ नमः